नमस्कार. दुहेरी माझा मितवा ह्या सिरियलचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. आज आपण पाहत आहोत तिथे क्लाउड किचनची जी काही प्रॉब्लेम्स होती ती ऑनलाईन होती, तर ती आकाशने सगळी क्लिअर करून दिलेली असतात. आकाश सगळ्यांना सांगतो की मी आता निघत आहे आणि काका तुमच्या 2 दिवसांनी. मग आकाश निरोप घेतो. तो गेल्यानंतर इथे पुन्हा एकदा ईश्वरीची आई ती बॅग खाली काढते, जी ईश्वरीच्या बाबांची. त्याच्यामध्ये एक डायरी आहे. त्या डायरीला खोलायला बाबा खुणवतात. त्या डायरीत ॲड्रेस आहे की काय आहे असाही प्रश्न ईश्वरीची आई करू लागते. मग ते सांगतात की तू ते खोल. मग त्या डायरीमध्ये खूप सारे फोन नंबर्स असतात. त्यातला एक नंबर मग शोधायला ते सांगू लागतात. मग ईश्वरीची आई म्हणते, अशोक सदभाईचा नंबर याच्यामध्ये सापडेल का? तर ते डोळ्यांनी खुणवत असतात. त्याच्यामध्ये अशोक सदभाई नावाच्या व्यक्तीचा फोन नंबर सापडतो. आता तो फोन नंबर मिळाला आहे तर इथे जीवात जीव येतो ईश्वरीच्या आईचा, कारण त्या फोनवरती बोलल्यानंतर काहीतरी पर्याय सापडेल, त्यातनं काहीतरी आपल्याला मार्ग सापडेल आणि पुरावा भेटला रे भेटला, मग तो लगेच आर्नवला नेऊन दाखवायचा असंही ती बोलू लागते. इकडे ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी इथे डोळे बंद करून अंजली उभं राहायला सांगते आणि हात कुठल्याही नकाशावरच्या एका ठिकाणी ठेवायला सांगते. हे काय प्रकार म्हणून ईश्वरी विचारू लागते. तर अंजली म्हणते, काहीच प्रश्न विचारू नको, तुला सांगितलंय ना, डोळे बंद कर आणि न बघताच कुठे पण एक ठिकाणी हात ठेव. तसं मग ती करू लागते. डोळे बंद करून तिने एका ठिकाणी हात ठेवला तर अंजली जोरात बोलते, दुबई, म्हणजे आता तुम्हाला दोघांना हनीमूनला मी दुबईला पाठवणार, ये असं म्हणत ती सगळ्यांना चेअरअप करत असते. त्याच वेळेला ईश्वरी घाबरते आणि मग ती म्हणते, ताई तुम्ही हे काय म्हणताय, आम्ही कुठेही जाणार नाही, कारण सरांना आता सध्या खूप काम आहे, ते कुठेच येणार नाही. तुमचा जो काही प्लॅन असेल ना हा, तर तुम्ही अजिबात करू नका, आम्ही कुठे आता ह्या क्षणाला जाऊच शकत नाही. अंजली म्हणते, तुला काय करायचं आहे, मी बरोबर चिंटूला तयार करेल आणि चिंटूला तुझ्यासोबत लग्नानंतर तुम्ही कुठे गेले नाहीत ना, मी त्याला तुझ्यासोबत यायला सांगेलच. हे सगळं बोलणं चालू असते. ईश्वरी नकार देत असते, ताई ऐका ना प्लीज, असं काही करू नका, अशी ती विनंती करत असते. पण आजी पण आता अंजलीच्याच बाजूने बोलत असते, नाही तुम्ही कुठेतरी जायलाच हवं. इथे हे दोघं हनीमूनला जात आहे अशी बातमी लगेचच राकेशला वल्लवी देऊ लागते आणि पुढे जो काही प्लॅन आहे तो मग राकेश करेलच, की ह्या दोघांमध्ये भांडणं कशी होतील, ती सगळ्यांसमोर कशी येतील. त्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम आता वल्लवी आणि राकेशने धरलेलंच आहे. इथे अशोक सदभाईचा फोन नंबर मिळाल्या लगेचच ईश्वरीची आई फोन लावू लागते. फोन लावल्यानंतर तिकडनं एक बाई फोन उचलते. मग ती विचारू लागते, हा नंबर अशोक सदभाई पत्रकार यांचाच आहे का? ती बाई बोलते, हो. मग मला एक गोष्ट सांगायची, त्यांच्याशी मी फोनवर बोलू शकते का म्हणून विनंती करू लागतात. समोरून ती बाई म्हणू लागते की त्यांना वारून 2 वर्ष झाली. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का इथे ईश्वरीच्या आईला आणि वडिलांना बसतो. काय? कधी? माहीतच नाही. बरं, सॉरी हां, मी तुम्हाला अशा वेळेला फोन केला, माझ्याकडे खूप दिवसाचा नंबर होता म्हणून मी फोन केला. तर ती म्हणते, काय हरकत नाही, पण त्यांच्या सगळ्या केसबद्दल मला माहिती होतं. पत्रकार मोठे होते ते मला सगळं सांगायचे. तुमची कोणती केस होती? तर ती सांगू लागते की बिझनेसमॅनसोबतची जी न्यूज होती ना, त्या न्यूजविषयी मला थोडीशी गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. तर ती म्हणू लागते, हो, तो दिवस तर मी कधीच विसरणार नाही, आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस होता. त्याच दिवशी आम्ही स्कूटर विकत घेतली होती, इतका पैसा आम्हाला मिळाला होता. मग ती म्हणू लागते की यांचे काही मित्र आहे, तेही त्या न्यूज कव्हरिंगसाठी होते, तर त्यांचे नंबर मी तुम्हाला देईल, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्या बातमीविषयी माहिती मिळवा. तर इथे ईश्वरच्या आईच्या जीवात जीव येतो की चला, कोणीतरी आपल्याला मदत करू शकतं ह्या केसमध्ये. इथे ईश्वरी अंजलीने दुबईची ट्रिप प्लॅन केली हे सांगण्यासाठी अर्णवकडे आलेले असते. पण अर्णव तिला म्हणत असतो, कुठलेही कारणं करून माझ्याशी बोलण्यासाठी इकडे माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नको. ईश्वरी त्याला म्हणत असते, मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं, प्लीज माझं ऐकून घ्या, मी काही तुमच्याशी टाईमपास करायला नाही बोलायला आलेले. तर तो म्हणतो, तू आणि तुझ्या आईची दोघीही खूप नाटके करणाऱ्या बायका आहेत, माझ्यासमोर कुठलंही नाटक करायचं नाही आणि माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करायचा नाही, निघ इथून. तर ईश्वरी त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करू लागते, माझं ऐकून तर ह्या म्हणत असतानाच इथे अर्णवला इतका राग येतो, लगेच हाताला धरून तो ईश्वरीला धक्का देऊ लागतो. ईश्वरी धक्का लागल्यामुळे लगेचच भिंतीवरती पडते, तिच्या हाताला बांगडीची काच लागते, ती जोरात किंचाळून उठते.
आणि तिला हाताला लागले म्हटल्यावरती ते पाहण्यासाठी अर्णव पुढे येतो. तर ती म्हणू लागते, तुम्हाला तर आता माझी सगळी गोष्टी नाटकीच वाटतात ना, माझ्याशी बोलायचंच नाही, तुम्हाला नका बोलू. आणि मग तो तोंड फिरवून तिच्यापासून दूर जातो. इथे ईश्वरीला वाईट वाटत असतं, कुठल्या भाषेत त्यांच्याशी बोलावं हे काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. राकेश आता ईश्वरीच्या खोलीत घुसला आहे. त्याने एक प्लॅन केला आहे. त्या प्लॅनप्रमाणे त्याने रूममध्ये काहीतरी गोष्ट ठेवलेली आहे. त्याच्यामुळे अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण नक्की होणार हा त्याचा विश्वास असतो. वल्लवी त्याला मदत करत असते. तो रूममध्ये तर इथे रूममध्ये कुणाला जाऊ द्यायचं नाही हे काम वल्लवीचं. तितक्यात ईश्वरी तिथे येत असते. ईश्वरीला येताना पाहिल्या वल्लवी तिला पकडते आणि थांबवते. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्हाला आता दुबईला हनीमूनला पाठवायचं आहे. तुमचा संसार चांगला सुरळीत चालू होणार आहे. त्याच्यासाठी मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायची आहे. चल ना माझ्यासोबत असं म्हणत हाताला खेचून घेऊन जाते. तिला तर नेलं आहे, पण इथे आता अर्णव येत असतो. तर अर्णव खोलीत घुसणार त्याच क्षणाला त्याला कॉल येतो. मग तो कॉलवर बोलत बोलत पुन्हा खाली येतो आणि राकेशच्या जीवात जीव येतो आहे. त्याचं लक्ष नाही आहे. पाहिल्यावरती हळूहळू त्याच्या पाठीमागून तो खाली उतरतो आणि त्याला धक्का देतो. अर्णव म्हणू लागतोय, तुला जास्त झाले, कशाला धक्का देतोय रे? तर तो म्हणतो, चिंटुकल्या तू काही नाही करू शकत रे, तुला मी घाबरत नाही. मग तो म्हणतो, तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाला काही मला एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. तरी इथे लगेच चिंटुकल्या म्हणत म्हणत राकेश त्याला चिडवू लागतो, तू काय खोटं बोलणार नाही, तू तर तुझ्या ताईशी तर रोजच खोटं बोलतो. अशा त्यात तिथे दोघांच्या गप्पा चालू असतात. अर्णव त्याच्याकडे इग्नोर करत मग खोलीकडे जाऊ लागतो. इकडे मात्र वेळ काढायला संधी मिळावी म्हणून लगेचच वल्लवी रूममध्ये ईश्वरीला काही दागिन्यांची बॉक्सेस खोलून दाखवत असते. यातला कुठलाही दागिना तुला आवडला ना, तू नक्की घे. तुझ्याकडे काही सोन्याचे दागिने वगैरे नाही, दुबईला जाणार आहेस तू, आता तुला काही गोष्टी हव्यात की नाही, म्हणून मी तुला हे दागिने देते. ट्रेंडिंग आहे, हे छान नेकलेस आहेत, ते घालून तू नक्की दुबईला जा. ईश्वरी टाळत असते, मला नको हे सगळं, मी चालले माझ्या खोलीत. पण बरोबर वेळ काढण्यासाठी मामी तिच्याशी गोड गोड बोलू लागते. मामींना ती वल्लवी मामी तुम्ही माझ्याशी एवढं गोड का बोलताय असा प्रश्न करते. तर ती म्हणते, मी काही नेहमीच वाईट वागते का? मलाही चांगलं वागता येतं, तुला दाखवते ना मी कशी आहे. तर इथे तितक्यात आकाश येतो आणि आकाश सांगू लागतो की मी तुमच्या आईवडिलांच्या घरी गेलो होतो, आता तिकडनं चालू आहे. क्लाउड किचनला प्रॉब्लेम आला होता, ते दुरुस्ती करण्यासाठी मला दादाने तिकडं पाठवलं होतं. इथे ईश्वरीला इतकं चांगलं वाटतं की माझा नवरा इतका रुसलेला रागावलेला असतानाही ताईसाठी आणि माझ्या आईसाठी वडिलांसाठी किती विचार करताय. आकाशला त्यांची मदत करायला पाठवली आहे. आणि वल्लवी इकडे लगेचच फोनवर करून काम झाले का विचारू लागते. तर राकेश सांगतो की काम फते केलं आहे रूममध्ये. त्यांनी जो प्लॅन केला आहे तो सगळा तिथे करून झालेला असतो आणि तो खाली गेलेला असतो. आता इथे सगळीकडे भिंतीवरती आम्ही होणार आई बाबा, बाळाचे फोटो असे सगळे पाहून अर्णवचा संताप होतो की हे खोलीमध्ये बहुतेक आजीनीच केलं असेल. आजीला फार घाई झाली, नातवंड पाहिजे, पतवंड पाहिजे. तर तो रागवतो, चिडतो, सगळ्या रूममधलं सामान अस्तव्यस्त इकडे तिकडे काढून फेकू लागतो. त्याचा संताप झालेला असतो. हे सगळं बहुतेक आजीनी आणि अंजलीने प्लॅन केले. आमच्या दोघांचं बाळा त्यांना पाहिजे इच्छा झाली म्हणूनच. मग तो तावातावाने खाली येतो. खाली सगळेजण गार्डनमध्ये बसलेले असतात, चहा पीत मस्त एन्जॉयमेंट करत असतात. अंजली बघते की अर्णव एवढा रागारागाने आला आहे, काय झाले विचारू लागते. तर तो म्हणतो, ताई तू असं का केलंस? तर ती म्हणते, मी काय केलं आहे? तो बोलूच देत नसायचं तिला. तर तो म्हणतो, तुम्ही माझ्या खोलीमध्ये पोस्टर्स लावली, आई बाबा होणार आम्ही, आमच्या बाळाची फोटोज, असं सगळं तुम्ही तिथे प्लॅन केले. तुमची काय एवढी घाई आहे? का जबरदस्ती करते? आम्हाला नको त्या गोष्टीत का अडकवते? बाळ होणं किंवा न होणं तो आमचा सर्वस्वी प्रश्न आहे. आम्ही कधी करायचा कधी नाही ते आम्ही पाहू. तुम्ही जबरदस्ती आम्हाला आईबाबा बनवण्याचा प्रयत्न का करताय? तर इथे हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अंजलीवरती मामा पण चिडतात की खरंच तू असं केलंस का गं? तुम्ही का बरं जबरदस्ती करताय त्याला? काय अजिबात जबरदस्ती करायची नाही. अंजली सांगू लागते, मामा तू पण, अरे मी काहीच नाही केलेलं. असे फोटोज वगैरे तुमच्या रूममध्ये लावायला मी वेडी दिसते का? मी नाही लावलेली. मग कोणी लावली आहे असा प्रश्न अर्णव विचारू लागतो. तर अंजली म्हणते, मी नाही लावली, तू नाही लावली. मग बहुतेक नाही हे सगळं ईश्वरीने केलं असं तिला तिच्या मनातली गोष्ट सांगायला तुझ्यासमोर भीती वाटत असेल, मग तिने आता हा असा पर्याय निवडला असेल. व्हॉट असं म्हणत अर्णव मग पुन्हा एकदा खोलीच्या दिशेने जाऊ लागतो. आजी त्याला थांबवून पुन्हा एकदा समजवते की तिच्यावर रागवू नको, चिडू नको. ती बिचारी तिच्या मनातली गोष्ट सांगू शकत नाही म्हणून असा प्रयत्न करत असेल, तिला समजून घे.
अर्णव मग हो म्हणतो आणि खोलीच्या दिशेने निघून जातो. तो गेल्यानंतर सगळेजण म्हणतात, काय बाबा ह्या दोघांचं चालू असतं, सतत भांडणं करत असतात. इथे ना आकाशने फोन केलेला असतो आपल्या नम्रताला. नम्रता त्याला थँक्यू म्हणत असते, आज खूप मोठं प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केला. तर तुमचं ऑडिट झालं का विकली, असं आता आकाश विचारू लागतो. तर नम्रता सांगते की नाही झालेलं. मग तो म्हणतो ठीक आहे, मग मी उद्या येऊन करून देतो. काहीतरी निमित्त काढून फक्त नम्रताला भेटायला जायचं आहे आकाशला. आणि हे सगळं आकाश येतोय म्हटल्यानंतर नम्रताला पण फार छान वाटत असतं. दोघांमधलं बोलणं ईश्वरीची आई ऐकते आणि नम्रताला फोन ठेवायला सांगते. मग ती म्हणते की सारखी सारखी त्यांची मदत तू घेऊ नको, सगळी कामं आपण आपली आपली करायला हवी, त्यांच्यावरती विसंबून राहणं हे काही मला पटत नाही आहे. तर इथे नम्रता म्हणते, तू हल्ली त्यांचा खूप राग करायला लागली आहे, तू असं का करतेस गाई, काही प्रॉब्लेम झाला आहे का, चिडचिड करतेस तू, तुझ्या मनात काय मला सांगतेस का. तर इथे ती सांगते की मी तुला आत्ता नाही सांगू शकत, फक्त त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न कर, आपली कामं आपण स्वतः करायला हवी, त्यांची सतत मदत घ्यायला नको. इकडे खोलीमध्ये जेव्हा ईश्वरी येते ना, ती फोटोज वगैरे पाहते. फोटो पाहिल्यानंतर तिला धक्काच बसतो. बहुतेक नाही हे अंजली ताईने ना आजीने केलेलं असेल. आणि ती मग पटपट सगळं आवरावा का विचार करत असते. जर ह्यांनी पाहिलं तर हे फार चिडतील. पण ती रूमच्या दिशेने पुन्हा एकदा नजर फिरवते तर रूम अस्तव्यस्त झाली. याचा अर्थ अर्णव रूममध्ये येऊन गेला. त्यांनी हे सगळं पाहिल्यावर सगळी तोडफोड केलेली ही तिच्या लक्षात येते. ती रूममधली आवराआवरी सुरू करते. तितक्यातच तिथे अर्णव येतो. दरवाजा उघडतो. धाडकन दरवाजा पुन्हा बंदही करतो. आता तो इथे जा विचारायला ईश्वरीसमोर उभा आहे. आणि ईश्वरीला तो सांगतो की तू हे सगळं का केलं. ती म्हणते मी नाही केलं. मग तो म्हणतो अंजलीने पण नाही केलं. याचा अर्थ तूच केलं आहे. पूर्ण आरोप त्याने आता ईश्वरीवर टाकून दिलेला असतो. आता ईश्वरीने पुन्हा एकदा कंबर कसली, झालेल्या गोष्टी विसरायला हवं. आणि हा जो नकटा आहे ना, याला खूपच राग येतो आहे. याच्या नाकावरचा राग घालवण्यासाठी काहीतरी युक्ती तिने शोधली आहे. त्या युक्तीचा काय उपयोग होतो आहे का ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.